शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 टप्पा 2 तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांक 17 फेब्रुवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ येथे आयोजित करण्यात आले होते। या प्रशिक्षणाचे नीटनेटके नियोजन भोसले साहेब व लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। यावेळी जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय कादर शेख साहेब व माननीय राऊत साहेब यांनी प्रशिक्षणाला भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन केले। आपल्या राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू आहे। त्यामधून सर्व स्तरातील शिक्षकांची क्षमता बांधणी करून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा मुख्य उद्देश आहे। या धोरणामध्ये राष्ट्रीय शिक्षण शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आलेला आहे। प्रत्येक मूल शिकले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे ध्येय जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्यासाठी शिक्षकांनी नवनवीन विचारप्रवाह, विषय ज्ञान, अध्यापनशास्त्र, विविध धोरणे इत्यादी विषयी अद्ययावत असणे आवश्यक आहे। तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीनुसार प्रत्येक शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षामध्ये किमान 50 तासाचे प्रशिक्षण होणे अपेक्षित आहे। जागतिक स्तरावर विविध क्षेत्रामध्ये होणाऱ्या आमूलाग्र बदलाचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना सक्षम करणे आवश्यक आहे। त्यासाठी त्यांना अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन यांचा परस्पर संबंध आणि त्यानुसार मुलांचे अध्ययन कसे होते तसेच वर्गातील आंतरक्रिया यांचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक आहे। ज्ञान आणि कौशल्य शिक्षकांना आत्मसात व्हावीत आणि त्यांनी विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जावे। यासाठी शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील म्हणजेच इयत्ता 1ली ते 12वीच्या शिक्षकांना शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। खाजगी आणि शासकीय अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचे प्रशिक्षण हे विषयनिहाय नसून एकात्मिक स्वरूपाचे आहे। त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण, समग्र प्रगतीपत्रक, क्षमता आधारित मूल्यांकन, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती, प्रश्न निर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य, उच्च स्तरीय विचार प्रवर्तक प्रश्न, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा इत्यादी विविध घटकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे। शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे नियोजन राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर असे करण्यात आलेले आहे। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 1ली ते 12वीच्या सर्व शिक्षकांचे सक्षमीकरण करणे हा उद्देश आहे। या प्रशिक्षणाची उद्दिष्टे राज्यातील पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक, माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यवसाय विकास करणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व राज्य अभ्यासक्रम आराखडा 2023 नुसार अपेक्षित क्षमता, कौशल्य, ज्ञान विकसित होण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे, बदलत्या परिस्थितीनुसार क्षमता वृद्धी व स्वयंविकसन याबाबतच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यांची माहिती करून देणे, सर्व स्तरातील शिक्षकांना विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे तंत्र
आधुनिक तंत्रज्ञान यांचा अध्ययन अध्यापनात वापर करण्याकरता सक्षम करणे, बदलत्या मूल्यमापनाचे विविध दृष्टिकोन, पैलू व मूल्यमापनाची साधने यांची माहिती करून देणे. या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणाचे शिक्षक या प्रशिक्षणाची फलनिष्पत्ती, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची वैशिष्ट्ये समजून घेतील, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण समजून घेतील, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर समजून घेतील, विद्यार्थ्यांचे क्षमता आधारित मूल्यांकन व शाळा स्तर मूल्यांकन करतील, विद्यार्थी मूल्यांकनामध्ये समग्र प्रगतीपत्रकाचा वापर करतील, अनुभवजन्य व खेळ आधारित पद्धतींचा वापर करतील. 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवतील. शाळांचे स्वयंमूल्यमापन व बाह्य मूल्यमापन करण्यासाठी आराखडाचा वापर करतील. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची वैशिष्ट्ये.